हाय फ्रेंड्स, YCMOU MCOM पार्ट 1चा एंटरप्रेनरशिप 1चा 2017चा हा पेपर आहे. बिझनेस एंटरप्रेनरशिप हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. त्याच्यामधले क्वेश्चन्स मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेनर. सेकंड, हू इज ॲन एंटरप्रेनर. थर्ड, डिफाईन एंटरप्रेनरशिप, हाव इज इट different from the word entrepreneur. नंतर सेकंड पेज. चौथा प्रश्न आहे, एंटरप्रेनरशिप इज अ प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ टू एन एंटरप्रेनर. डिस्कस. पाचवा, एक्सप्लेन जॉन केव्स ॲनालिटिकल फ्रेमवर्क ऑफ एंटरप्रेनरशिप. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर क्लासिफिकेशन्स ऑफ एंटरप्रेनर्स बेस्ड ऑन टाईप ऑफ बिझनेस. सेकंड, व्हॉट आर क्लासिफिकेशन्स ऑफ एंटरप्रेनर्स बेस्ड ऑन मॉडिफिकेशन लेवल्स. ते मॉडिफिकेशनचं नाही आहे, ते मोटिवेशन लेवल्स असं आहे. त्यानंतर थर्ड आहे, व्हॉट आर क्लासिफिकेशन्स ऑफ एंटरप्रेनर्स बेस्ड ऑन देअर एक्सपर्टाईज. त्यानंतर चौथा आहे, व्हॉट डू यू मीन बाय एंटरप्रेनरियल एन्व्हायरमेंट. चे आन्सर्स मी साईडला लिहून ठेवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, राईट ऑफ फॅक्टर्स अफेक्टिंग एंटरप्रेनरियल इन ग्रोथ. ह्याचेही आन्सर्स आहे. हे त्याचे 8 मुद्दे आहेत. ठीक आहे, आपण पुढचं पेज बघूया. क्वेश्चन नंबर 3 मधला पहिला प्रश्न आहे, राईट अ फॅमिली बॅकग्राऊंड इन एंटरप्रेनर्स. सेकंड, व्हॉट इज इकॉनॉमिक फॅक्टर्स अफेक्टिंग एंटरप्रेनरियल ग्रोथ. थर्ड, व्हॉट इज पीटर ड्रकर्स थेअरी ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप. फिफ्थ, व्हॉट इज रिक्वायर्स स्पेसिफिक पॉलिसीज ऑफ इनोव्हेशन इन एंटरप्रेनर्स. शेवटचा प्रश्न, व्हॉट आर क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय बॅरियर्स टू एंटरप्रेनरशिप. त्याच्यामध्ये मी आन्सर पण इथे लिहिलेला आहे, इकॉनॉमिक्स, सोशियल, पर्सनल, चिल्ड्रन माइंडसेट. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर एंटरप्रेनरशिप वर्सेस स्मॉल बिझनेस मॅनेजमेंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय एंटरप्रेनरियल कॉम्पिटन्सीज. पुढे, व्हॉट डू यू मीन बाय पर्सनल एंटरप्रेनरशिप. शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज एंटरप्रेनरियल फंक्शन, एक्सप्लेन 2 फंक्शन्स. थँक्यू फ्रेंड्स. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अजून बरेचसे क्वेश्चन्स पेपर आहेत, ते मी अपलोड करेन काही दिवसातच.